मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। मी स्वतः कार्य करतो, मार्गदर्शन करतो, माझ्यामार्फत कुणीही करत नाही। लक्षात घ्या, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। कार्याला सुरुवात करण्यापूर्वी जे काही दिवाळी अंक प्रसारित करतात, खास करून ज्योतिषशास्त्राविषयी माझं ज्योतिष ज्ञान, दिशार व्यापार, तंत्रमंत्र, देशदूत अशा विविध मासिकातून, दिवाळी अंकातून माझं आतापर्यंतचं लेख प्रसिद्ध झालेले आहेत। या व्यतिरिक्त इतरांना काही लेख हवे असतील ज्योतिषशास्त्राविषयी, त्यांनी अगोदर माझी माहिती करून घ्यावी आणि नंतर मग मला आवाहन करावं। त्यांना मी ज्योतिषविषयक लेख देण्यास तयार आहे। काही मागचे अंक ज्योतिषज्ञांचे, तंत्रमंत्राचे, दिशावर व्यापारचे, देशदूत जळगावचं यांचे अंक आपण चालले तर मग माझे विषय माहिती पण मिळेल। वर्तमान देशदूतच्या दैनिक भविष्य मी लिहित आहे। तरुण भारत जळगावच्या याच्यातही मी भविष्य लिहित आहे। दिशावर व्यापारमध्ये व्यापारविषयक भविष्य मी लिहित आहे। माझे आजपर्यंत 1 लाखाच्या वर लेख प्रसिद्ध झालेले आहे। आपण माझ्याकडे आले, कार्यालयात आले तर आपल्याला ते सर्व लेख मी दाखवायला तयार आहे, कारण मी ते संग्रहित केलेले आहे। पण गेली 2 वर्ष मी प्रसिद्ध झालेले लेख संग्रहित करू शकत नाही, कारण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं निधन 2 वर्ष होत आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये 2 वर्ष होती। संग्रहित करणं, बुकमध्ये, रजिस्टरमध्ये चिटकवणं त्यांच्याकडे काम होतं। आता मला एकटं काम करावं लागत असल्यामुळे कामाचा व्याप वाढत आहे। त्यात व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालं असल्यामुळे तोही व्याप वाढलेला आहे। ज्यांना मार्गदर्शन हवं असेल त्यांनी संपर्क साधावा। सर्व विषय आपल्याला जे काही असेल, ज्ञात अज्ञात, त्याविषयी मार्गदर्शन करणं मी माझं कर्तव्य समजतो। असो, दिवाळी अंकाविषयी ज्यांना हवं असेल त्यांनी माझ्या लेखाचा विचार करावा। साप्ताहिक भविष्य मी दिशावर व्यापारमधूनही लिहित होतो। दैनिक देशदूतमध्ये मी जवळजवळ 20 ते 22 वर्ष संपूर्ण पान, जे वर्तमानपत्राचं पूर्ण पान येते त्याविषयी माझं प्रश्न उत्तर, लोकांच्या समाधानाचं समाधान करणं, त्याच्या उपचार उपासना काढणं आणि इतर सणावाराची माहिती देणं, अशा प्रकारचा तो विषय असायचा। ज्योतिषशास्त्राविषयीच पूर्ण पानभर असायचं आणि ते नियमित होतं। 20 ते 22 वर्ष ते चाललं। सुभाष सोनवणे त्यावेळेला संपादक होते। वर्तमान संपादक आलोने नानासाहेब आहे। देशदूत जळगावचे संपादक चंद्रकांत जोशी आहे। दिशावरचे संपादक जे आहे ते अजय मिश्राजी आहे आणि तंत्रमंत्र ग्रहांकीचे संपादक शेवाळे साहेब आहेत। ज्योतिष ज्ञानचे संपादक आपण बघितलं तर सिद्धेश्वर मारटकर आहे। मासिक भविष्य नियमितपणे गेली 4 ते 5 वर्ष संत कृपा सदाशिवपेठ पुण्यापासून ब्राह्मण कार्यालय चौकपासून प्रसिद्ध होते। खरे म्हणून त्यांचे संपादक आहेत। नियमित 5 वर्ष वार्षिक भविष्य पण त्यांच्या अंकातून येते। इतरही लेख असतात, त्यांच्यातूनही वाचकांच्या समस्या सोडवण्याच्या विषयी लेख असतात। असो, आपण आपल्या विषयाकडे जो आहे तो आपण बघणार आहोत।
शास्त्र काय सांगते म्हणून आपण पहिला भाग घेतला. आता शास्त्र काय सांगते आपण दुसरा भाग घेणार आहोत. दुसरा भाग घेण्यापूर्वी या भागाचं लेखनसुद्धा माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचंच आहे. मी आता त्यांच्या परवानगीने हे तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे. पहा, काही व्यक्ती या जगातून नाहीशा जातात, निघून जातात, स्वर्गवासी होतात, तरी पण ते जीवित असल्यासारखे मार्गदर्शन करीत असतात. असे व्यक्ती ह्या देवकोटीच्या असतात. परंतु दुर्दैव असं की ती अजूनही राहिली असती, परंतु मेडिकलच्या लोभापायी तिचं निधन झालं. फार दुःखी आहे मी त्या मनाने. मी एकटा झालो आणि सगळ्या समाजाचं, जगाचं नुकसान झालं. आता याला त्या व्यक्ती जबाबदार असतील तर कर्मभोग निवाडा करणारच आहे त्याबद्दल, आणि मी वाट बघत आहे. केवढी अपरिमित नुकसान झालं हे तुम्हालाही कळेल. हे जे माझे व्हिडिओ ऐकत असतील त्यांना पण तेवढा अनमोल मागचा ठेवा आपण पुराव्यासह त्यांनी दिला होता. आता पण हा दुसरा लेख आहे, शास्त्र काय सांगते म्हणून, भाग दुसरा. एक विद्वान व्यक्ती या मेडिकलवाल्याने विरवून घेतली. काही जनाची नाही, मनाची नाही, स्वार्थ हेतू निर्माण ठेवून सुशिक्षित लोक असे वागतात. आश्चर्य वाटतं. ज्यांना आपण देवदूत म्हणतो ते देव मारक असतात, राक्षस असतात. आणि हे प्रस्त आता आपल्याला अनेकदा व्हिडिओच्या मार्फत, मोबाईलच्या मार्फत, वर्तमानपत्राच्या मार्फत किंवा इतरत्र सांगतात त्यामार्फत आपल्याला कळू लागलेलं आहे. क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये किती मृत्यू होतात, किती जिवंत राहतात, सहयोग हॉस्पिटलमध्ये किती मृत्यू होतात आणि किती जिवंत राहतात. वास्तविक याची नोंद झाली पाहिजे, याचं संशोधन झालं पाहिजे. आणि ज्या व्यक्ती ज्या दवाखान्यात जातात तर सरकारने एक फॉर्म काढायला पाहिजे आणि तो फॉर्म पेशंटने त्याला काय काय स्थिती झाली, काय काय नाही, आणि त्यांचे संबंधित माणसांनी हे संबंधित हा उतारा एक डिपार्टमेंट करून त्यांच्याकडे रवाना करायला पाहिजे. आणि त्यांना काय अनुभव आला त्या हॉस्पिटलविषयी, त्या डॉक्टरांविषयी, त्या लॅबोरेटरीविषयी, त्या मेडिकल दवाखान्याविषयी, मेडिकल औषधाविषयी, मेडिकल शॉपविषयी, असे अनुभवाचे संकलन होणं अत्यंत गरजेचं आहे. सरकारने याचा विचार अवश्य करावा. आमदार, खासदार यांनी याकडे अत्यंत लक्ष देण्याची गरज आहे. असो, आजचा विषय आपण घेण्यापूर्वी पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. शंख. शंख म्हणजे एक समुद्रात तयार होणारा एक आकाराचा लांबसर गोळा, आतून पोकळ आणि विशिष्ट आकार असलेला. हा समुद्रात तयार होत असला तरी धर्मशास्त्र, विज्ञानशास्त्र सोडून ज्योतिषशास्त्र याची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे. समुद्र मंथनातून शंख हा ज्यावेळेस निघाला त्यावेळेस लक्ष्मीचा उदय पण झालेला आहे. लक्ष्मीचा उदय आणि शंखाचा उदय एकाच वेळेला झालेला आहे. म्हणून शंखाला लक्ष्मीचा भाऊ म्हटलं जाते. हे भावा बहिणीचं अतूट नातं आहे. म्हणून नारायणाच्या हाती, विष्णूच्या हाती आपण जर बघितलं तर शंख आहे. तो पहिला शंख जो गेला तो विष्णूच्या हातात आला. किती नातेसंबंध गोड हा सांगितला गेलेला आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये, शास्त्रामध्ये माणसाची ओळख करणे, नातेसंबंध जोपासणे, भावनाशील राहणे अशा गोष्टी असतात. विज्ञानामध्ये नाही आहे. विज्ञानाचा अनुभव मी सांगितला माझ्या बाबतीत.
औषधोपचार नाही केले असते तर ते अजूनही जगले असते असं माझं ठाम मत आहे. माझ्या मुलांचं पण ठाम मत आहे. असो, शंख, आता शंखनाद म्हटलं की तो अशुभ समजला जातो. शंखनाद करतोय बा तो, शंखनाद झाला आहे. आता वास्तविक शंखनाद हा शब्दच नाही आहे, हा चुकीचा आहे. शंख आणि नाद हा चांगल्या अर्थाने जमतो, वाईट अर्थाने नाही. परंतु शंखनाद हा वाईट अर्थाने घेतला जातो की जे अशुभ आहे, आरडाओरड आहे, दंगामस्ती आहे, विक्षिप्त घटना घडत आहेत. तर हा शब्द भ्रम केलेला आहे, तो तसाच पुढे चाललेला आहे. शंखनाद म्हटले तर खरे तर पवित्र शुभ मानायला हवे. परंतु शंखनाद हा शब्द उत्तम आहे, परंतु या शंखनाद, या शंख यांचा संबंध, शंखाचा संबंध या शंखनादाशी काहीही नाही. काही शब्द असेच विनाकारण तयार झालेले आहेत, पुष्कळसे असे शब्द आहेत. तोंडावर बोट ठेवून, हात ठेवून मोठ्याने ओरडणे याला शंखनाद म्हटले जाते. परंतु खऱ्या अर्थाने याला बोंब मारणे असे म्हणायला हवे. जे होळीची बोंब मारतो आपण ती, शंखनादाचे या वाक्याशी, या शब्दाशी याचा अर्थ काही संबंध नाही. वेडे वाकडेपणाने ओरडणे, बोंबा मारणे याला शंखनाद म्हटला जातो. पण शंखनाद हा शब्द चुकीचा आहे. हे ओरडणे, बोंबळणे, कुत्रे ओरडते त्याप्रमाणे ओरडणे अशुभ आहे. दुःखास आमंत्रण देण्यासारखे आहे, यमास बनवण्यासारखे आहे, आपणहून दुःख निर्माण करण्यासारखे आहे. म्हणा असं कदापिही करू नका. होळीची बोंब 3 दिवस असं म्हटलं जाते, त्यातल्याच प्रकारची ही आहे. शंख पवित्र आहे, शंख ध्वनी पण पवित्र आहे. पूर्वी युद्ध प्रसंगी आव्हान देण्यासाठी शंख ध्वनी केला जात होता, मोठा आवाज केला जात होता, त्याला शंखनादच म्हणायला हवं. मंदिरात आरती अगोदर, आरतीच्या मध्यात आणि आरतीच्या पश्चात शेवटी शंखनाद, शंखध्वनी करणे म्हणजे परमेश्वराला आवाहन करण्यासारखे आहे, आमंत्रित करण्यासारखे आहे. प्रथम आरतीच्या अगोदर जो शंखध्वनी केला जातो तो देवाला बोलवण्यासाठी, आमंत्रित करण्यासाठी असतो. शंखध्वनी प्रथम करावा, नंतर मंदिराचे दार उघडावे असा रिवाज आहे. परंतु हा रिवाज कितपत पाळला जातो हे तुम्हाला माहीत आहे, मलाही माहीत आहे. जसं मंदिराच्या पायऱ्या चढताना पुष्कळसे लोक मंदिराच्या पायऱ्याला नमस्कार करतात, व्यापारी वर्ग दुकान उघडायच्या अगोदर पायरीला नमस्कार करतो, त्याचप्रमाणे दरवाजाच्या उघडणं, देवाचा दरवाजा, देवाचं मंदिराचा दरवाजा, घरात जर असेल खोली तर त्या दरवाजाचा, मंदिराचा उघडण्याच्या पूर्वी शंखध्वनी करणे आवश्यक आहे. कारण हा शंखध्वनी का करायचा? कारण देवाला कळलं पाहिजे. जसं एखाद्या ऑफिसमध्ये आपण म्हणतो मी येऊ का आत, किंवा हात दारावर टकटक करतो, बेल वाजवतो, की आतमध्ये काय चाललं आहे आपल्याला माहीत नसते. म्हणून त्याप्रमाणे त्यांना इशारा देणे सांगण्यासारखं आहे आणि मग आम्ही येतो आहे म्हणून शंखध्वनी करणे उत्तम आहे. नंतर दार उघडावे असं वराह पुराणात आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. पहा पुराणामध्ये काय काय सांगितलं आहे. पुराणं किती महत्त्वाची आहे, वेद किती महत्त्वाचे आहे, धार्मिक शास्त्र किती महत्त्वाचं अमूल्य आहे हे त्यातून आपल्याला दिसून येते. आपल्याला शंख कोणाकोणा देवाच्या हातात असतात, तर श्री दत्ताच्या हातात आपल्याला शंख बघायला मिळतो, विष्णूच्या हातात शंख बघायला मिळतो, महादेव तर शंख ध्वनी करताना आपल्याला दिसतात,
श्रीकृष्णाच्या हातात पण शंख होता. रामायण महाभारताच्या याच्या शंखध्वनीची संबंध पूर्वीपासून आहे. कृष्ण विष्णू हातात शंख धारण केलेलाच आहे. महादेव तर शंखध्वनी करतानाच आपल्याला बघायला मिळतात. श्री दत्त यांनी पण शंख धारण केलेला आहे. असं असताना हा शंख किती उपयुक्त आहे आपण हे बघणार आहोत. त्याचप्रमाणे आपण पुढे जाऊया. पुढे आपण बघत असताना समुद्र मंथनातून शंख आला. तो लक्ष्मीच्या सोबत आला म्हणून लक्ष्मीचा भाऊ आहे आणि त्या भावाचं प्रतीक म्हणून विष्णूंनी तो धारण केलेला आहे. लक्ष्मीचा भाऊ असल्याकारणाने कृष्णाने धारण केलेला आहे. रामायण महाभारतात उल्लेख आहे. दत्ताने धारण केलेला आहे. महादेवाचा आपण तर बघितलंच. विष्णूचा भक्त डंब हा होता. डंब हा होत असताना मात्र तो राक्षस होता. ज्या घरात राक्षस होता त्याला विष्णूने ठार केलं. परंतु डंब हा म्हणत होता की मला देवापासून मरण आलं पाहिजे, म्हणून देवाने त्याला वर दिला आणि सांगितलं की तुझं पवित्र कार्यामध्ये तुझं नाव घेतलं जाईल, पवित्र कार्यात तुझं पूजन केलं जाईल. ज्यांच्या घरात शंखध्वनी होतो त्या घरामध्ये लक्ष्मीची पावले येतात. सकाळी स्नान वगैरे झालं, घरातील पूजेच्या अगोदर शंखध्वनी अवश्य करावा. सायंकाळच्या वेळेला लक्ष्मीचं आगमन होते त्यावेळेला या भावाला पण आमंत्रित करावं आणि शंख ध्वनी केला म्हणजे भाऊ लक्ष्मीला घेऊन येतो असं प्रचलित आहे. आता श्रीकृष्णाजवळ जो शंख होता तो पांचजन्य नावाचा शंख होता, ज्यांनी तो युद्धात वापरला होता. अर्जुनाजवळ शंख होता तो देवदत्त होता, तो पण युद्धाच्या रणांगणावर होता. भीमाजवळ पण रणांगणावर होता, तो पौंड नावाचा शंख होता. युधिष्ठिराजवळ जो शंख होता तो अनंत विजय नावाचा होता. नकुलाजवळ शंख होता तो सुघोष नावाचा शंख होता. आणि सहदेवाजवळ शंख होता तो मणिपुष्पक नावाचा शंख होता. आपण देवपूजा करतात, पण देवपूजाच्या घरामध्ये देवघरामध्ये शंखाचं अस्तित्व अवश्य असायला हवं. घंटी आणि शंख असल्याशिवाय देवघर पूर्णत्वात येत नाही. कारण देवाचं स्नान, मूर्तींचं स्नान करतो आपण, पुष्कळसं तांब्या पळीने स्नान करतात, परंतु त्याच्याने करू नये. केलं तरी चालेल, पण शक्यतोवर शंखाचं पाणी टाकून, जे शंखाचं पाणी टाकून ते पाणी जर आपण देवी देवतांच्या मूर्तीवर स्नानासाठी वापरलं तर अत्यंत उत्कृष्ट आहे. त्याने देव प्रसन्न लवकर होतील, आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण होतील आणि ते पूजन पूर्णत्वात जाईल. शंख म्हणजे गंगेचं स्थान. गंगेचं पाणी अमृतासमान पवित्र असं स्नान ईश्वराला आपण घालू तेव्हा ईश्वर प्रसन्न निश्चितच होते. म्हणून प्रत्येकाने शंखाचं पूजन करायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते पाणी शंखाच्या द्वारेच आपल्याला हातात धरून ते प्रत्येक मूर्तीचं स्नान करायचं. त्वं पुरा सागरोत्पद विष्णूनाम विधृत्य करे असता देवानाम पंचजन्य नमस्तुतेय. पंचजन्याविषयी हे लिहिलेलं आहे. ब्रह्मवैतर पुराणात सागरातून शंकासूर राक्षस निर्माण झाला आणि तो देवांना त्रास देऊ लागला आणि तो सापडत नव्हता. कारण तो शंकासूर राक्षस सागराच्या तळाशी जाऊन बसला होता. आता तोला शोधायचं कसं, हा एक प्रश्न देवतांपुढे पडला. आणि मग विष्णूने मात्र मत्स्य रूप धारण केलं आणि त्याला शोधून काढलं. विष्णूने त्याचा शिरच्छेद केला.
आणि शंकासुराने मात्र विष्णूंना मरण्यापूर्वी सांगितलं की मला तुमच्या हातून मरण हवं होतं म्हणून मी ही केलं. त्यावेळेला विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांना सांगितलं की तुला पूजेचा मान अग्रक्रम दिला जाईल. तुझ्या ते पाण्याशिवाय ईश्वरी पूजन पूर्ण होणार नाही. प्रथम तुझे पूजन नंतर ईश्वराचे असे अथर्व वेदात सुद्धा लिहिलेले आहे. कासवाचे आसन हवे. शंख वाटीत ठेवू नका. शंख जी घडवणची असते लहानशी, तिला मध्ये राऊंड असतो आणि 3 पाय 4 पाय असतात. त्याच्यावर बहुतेक अंशी लोक शंख ठेवतात. परंतु तो आकार जो घडवणचीचा आहे ठेवण्याचा, तो कासवाचा असला तर अतिउत्तम, आणि नाही तर मग तो सोनाराकडनं तसा करून घ्यावा. त्याच्यावरच शंख ठेवावा असं मी सांगेन. असं असताना शंख जो वाजवण्यासाठी घेतला जातो, ध्वनीसाठी वापरला जातो, तो शंखातील पाण्याने देवाचं स्नान कदापि करू नका. तो वेगळा असावा. अतएव वाजवणारे शंख हे वेगळेच असतात आणि ते फार महाग असतात मूल्याने. छोटा शंख आहे, वाजत नाही, फक्त तो देव पूजेसाठीच वापरावा. ओम श्री लक्ष्मी सहोदराय नमः. ऐकून घ्या पुन्हा. ओम श्री लक्ष्मी सहोदराय नमः असा मंत्र जाप तुम्ही एकाच वेळेला जरा तुम्ही कराल गेले तर जसं मंत्र जाप कराल तसं तुम्हाला पुण्यप्राप्ती होईल. आपण बघणार आहोत त्याविषयी पुढे. शंखध्वनी करून देवाचे दार उघडावे. शंखातील पाण्याने देवाचे स्नान करावे. शंखध्वनी करून अभ्यास करावा. मुलांना एक शंख घेऊन द्या. त्यांनी शंखध्वनी केला की अभ्यास करावे. त्या नादामध्ये त्या ध्वनीमध्ये मधुरतेमध्ये त्यांचं लक्ष विचलित होणार नाही, एकाग्र होईल आणि तो बुद्धीचा साठा बुद्धीत मस्तकात राहील आणि मुले बुद्धिमान होतील. शंखातील पाणी रुग्णास, जे रोगी आहे, ज्यांचे ऑपरेशन झालेले आहे, त्या व्यक्तींना पाणी पिण्यास द्यावे. शंखातील पाणी ताप असलेल्या व्यक्तीचे मस्तकास बगलमध्ये बेंबीजवळ अवश्य लावावे. ज्याला टेम्परेचर जास्त आहे, ताप आहे, फणफणत आहे, थर्मामीटरने त्याचं ताप गणना करून लिहून ठेवा. त्यानंतर शंखातील पाणी त्याच्या मस्तकावर लावा, चोळा बगलमध्ये लावा आणि बेंबीच्या आसपास पण लावा. असं आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून 11 वेळेला लावलं तर उत्तम. आणि 11 वेळेला लावल्यानंतर मग मात्र आपण थर्मामीटरने पुनश्च ताप, डिग्री, उष्णतामान मोजून घ्यावं. आपल्याला काय अनुभव येतो तो आपण स्वतः बघावा. कारण की मी स्वतः असं करतो. प्रचंड डोकेदुखी असेल तर कपाळावर भुवयावर लावून दोघी हातांनी भुवया ओढाव्या. असं 6 वेळा कराव्या. अति वेदना 8 वेळेला. डोकेदुखी आहे, मस्तकदुखी आहे, कपाळाला असं लावून घ्यावं, पुन्हा लावावं, अशा भुवया ओढाव्या, पुन्हा लावावं, पुन्हा असं ओढाव्या. असं 8 वेळेला करा. तुमची डोकेदुखी बंद होईल. पुष्कळसा रिलीफ आपल्याला मिळेल. दोन्ही भुवया ओढाव्यात. असे 6 वेळा किंवा 8 वेळा कराव्या. विस्मरण
आहे, बुद्धी चालत नाही, असं असताना शंखातील पाणी डोक्यावर टाकावं आणि डोके असे घासावं आणि मग बघावं. भीती वाटते, अस्वस्थ वाटते, पूर्ण चेहऱ्यावर शंखातलं पाणी लावावं. असं असताना अजून मी उपासना सांगतो आहे. या उपासना आपण लिहून घ्याव्या सर्वांनी. मला फोन करू नये या बाबतीत. व्हिडिओ पूर्णपणे आपण पाहत जावा. मोबाईलमध्ये व्हिडिओ थांबवता येतो आणि आपण लिहत जावं. मी 2 वेळेस सांगणार आहे. लवकर विवाह होण्यासाठी शंखाच्या पाणी राधाकृष्णाच्या मूर्तीवर टाकून पूजन करावं. आपल्याला इच्छेप्रमाणे निदान 11 मिनिटं तरी. संततीसाठी बाळकृष्णाचं पूजन शंख पाण्याने करावे. आरोग्यासाठी सूर्यपूजन, विष्णुपूजन शंखाच्या पाण्याने करावे. विद्येसाठी शंखातलं पाणी सरस्वतीच्या मूर्तीवर टाकून स्नान करावं. बुद्धीसाठी उपयोग करायचा असेल तर शंखातलं पाणी गणपतीवर टाकावं, स्नान करावं. पैशासाठी करायचं असेल तर लक्ष्मीनारायण कुबेराच्या मूर्तीचं करावं. कर्जमुक्तीसाठी कुबेराच्या मूर्तीवर पाणी टाकावं. वास्तुयोगासाठी सुद्धा आपल्याला वास्तुयोगासाठी करायचं असेल तर आपण ते पाणी संध्यापात्रात टाकावं. व्यवसायासाठी करायचं असेल तर सकाळचे पाणी रात्री आपल्या व्यवसायाच्या जागी शिंपडावं, रात्रीचं पाणी सकाळी व्यवसायाच्या जागी शिंपडावं. असं असताना आता या ठिकाणी संततीसाठी आपण जे केलेलं आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर, तर निदान संततीसाठी 1 महिनाभर पूजन करावं, नित्य रोज टायमानुसार. या 1 महिनाभरामध्ये संसार करू नये, अलिप्त राहावं पूजनाच्या सान्निध्यात. आणि नंतर मग आपल्याला संसार सुख घेता येईल. असो. आरोग्यासाठी आपण रविवार ते रविवार पूजन करावं. विद्येसाठी बुधवार ते बुधवार पूजन करावं. बुद्धीसाठी बुधवार ते बुधवार आणि विद्येसाठी गुरुवार ते गुरुवार. पैशासाठी आपल्याला करायचं असेल तर रविवारचा रविवार किंवा शनिवार ते शनिवार. कर्जमुक्तीसाठी मंगळवार ते मंगळवार. वास्तुयोगासाठी मंगळवार ते मंगळवार. व्यवसायासाठी नेहमी. आणि लवकर विवाहासाठी शुक्रवार ते शुक्रवार. संततीसाठी शुक्रवार ते शुक्रवार. पहिला शुक्रवार घ्यायचा आणि मग महिनाभरानंतरचा जो शुक्रवार येईल 30 दिवस झाल्यावर तो शुक्रवार घ्यायचा. असो. आजच्या कार्याचं समापन आपण करूया. समापन करण्यापूर्वी ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांनी यंत्रसिद्धी मागून घ्यावी. व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे आणि व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं असताना आपण मात्र विचारणा करावी, नंतर माहिती टाकावी. बुधवारी कार्यालय सुट्टी असते. मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करायचा, नंतर आपण यावं. माझ्याकडे या सप्ताहामध्ये अनेकांनी कुंडल्या आणल्या. त्याच्यापैकी एकही कुंडली सत्य नव्हती. कॅम्प्युटरची कुंडली तर असत्य असते हे मी पहिल्यापासून सांगतो. ज्याच्या मुखपृष्ठावर जन्माक्षर जन्मांक लिहिलेला आहे ते पण कुंडली नसते. जन्मकुंडलीसाठी आपण माझ्या कार्यालयात आपण बघू शकतात, अधिक माहिती घेऊ शकतात. जन्मकुंडली टाकताना माझ्याकडे करताना आपण अगोदर आले तर फार उत्तम, म्हणजे आपल्याला कळेल. मागाहून तयार झाल्यावर पोस्टाने आपल्याला पाठवता येते. आणि आपल्याला पुन्हा यायचं असेल तर आपण येऊ शकतात. पूर्णपणे समाधान करणं माझं कर्तव्य आहे आणि तुमचं पण आहे.
तुमचा हक्क आहे. असो, पुनश्च ज्या वर्तमानपत्रांना, ज्या मासिकांना, खास करून ज्योतिष मासिकांना काही लेख हवे असले तर माझ्याकडून तुम्ही मागवू शकता. माझे व्हिडिओ, माझं प्रसारण, माझं मार्गदर्शन, माझे विचार आपल्याला आवडत असतील तर अधिकाधिकांना शेअर करा. त्यांना पुण्याचा लाभ मिळू द्या, आपल्याला पण पुण्य मिळेल आणि मला समाधान मिळेल. तुमच्याकडनं मला एवढीच अपेक्षा आहे, आपण लिखित स्वरूपात आपलं थोडासा लहानसा फोटो, मोबाईल नंबर, आपण काय करतात आणि आपलं स्पष्ट मार्गदर्शन, माझं कितपत आवडते ते आपले अनुभव मला कळवावे. मला मोबाईल करण्यापेक्षा लेखी आपण पाठवाल ते अधिक मला पसंत आहे. असो, आजच्या कार्याचं समापन आपण इथेच करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. पुनश्च मी माझ्या पत्नीचं नाव स्मरण करतो. केवढी मोठी अगाध माहिती तिने आपल्यासाठी लिहून ठेवलेली आहे. आता हळूहळू ती मला अवगत होते आहे, मी शोधत आहे. अनेकांना मी आवाहन करतो की उद्याचा दिवस माझा नाही. 76 संपलं, 77 व सुरू झालं 3 तारखेपासून. म्हणून आपणही एखादी वही नोटबुक करा, त्याच्यावर माझं नाव लिहा, पत्ता लिहा, पूर्ण लिहा, म्हणजे आपल्याला आठवण राहील. पत्नीचं पण नाव लिहा, स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर. मोबाईल नंबर लिहा 9850015558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508. आणि एक एक व्हिडिओ पाहून, हळूहळू पाहून तुम्ही तो उतारा लिहून घ्या. तुमच्या जीवन आयुष्यात तुम्हाला उपयोगाचा पडणार आहे, पण तुमच्या वंशांना सुद्धा ही अलौकिक माहिती कोणी देणार नाही. अशी माहिती कोणी सांगत नाही, लपवून ठेवत असते. परंतु हिने जी सांगितलेली माहिती आहे, लिहून ठेवलेली आहे, तिने गोळा केलेली माहिती आहे, तिच्या स्मरणात आहे, तिच्या अभ्यासात आहे. तिच्या जाण्याने किती नुकसान झालं हे आपण जाणतात. आणि काही लोक असे आहे की निधन झाल्यावरही समाजासाठी मदत करतात, आणि काही लोक असे आहे की केवळ स्वार्थासाठी अशा माणसांना शब्द मला सुचत नाही, असा माणसांना नष्ट करतात. बुद्धिमान माणसांना असं वागावं, आश्चर्य आहे. सरकारने शाळा आणि आरोग्य हे विनामूल्य केलं, मोफत केलं तर असं घडणार नाही. खाजगी दवाखाने हे बंद करायला पाहिजे, सरकारी दवाखान्यांनाच परवानगी पाहिजे. असं सांगितलं जाते की अमेरिकेमध्ये शाळा जरी काही ठराविक असले तरी पुष्कळच्या शाळा विनामूल्य आहे, आणि पूर्ण कोणी तो गरीब असो श्रीमंत असो सर्वांना मोफत वैद्यकीय सेवा आहे. सरकारने हे करायला पाहिजे जे आवश्यक आहे ते. सरकारी दवाखान्यामध्ये डिलिव्हरी नॉर्मल होतात आणि खाजगी दवाखान्यात सीझर का होतात? सीझर झाल्यावर त्या माऊलीचं आयुष्य कसं राहील, किती कमी होईल? मातेची चिरफाड करणं यांना सहज वाटते. मला जी 2 मुलं झाली तर दोघांनाही सीझर सांगितलं होतं आणि ती नॉर्मल झाली. माझी मोठी सुनबाई राजश्री बोरकर चालत गेली 1 किलोमीटर, सीझर करावं लागेल, आणि त्यानंतर 8 दिवसांनी ती नॉर्मल झाली. लहान सुनबाई भारती बोरकर माझ्या पत्नीच्या सान्निध्यात त्यांची डिलिव्हरी पण नॉर्मल झाली.
असो, पुनश्च मी तुम्हाला आवाहन करतो की आपण माझे मार्गदर्शनाचे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करण्याचा प्रयत्न करा. असो, आजच्या कार्याचं समापन येथेच करूया.